तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ना काहीही म्हणा, पण घरी बनवलेल्या श्रीखंडाची चवच न्यारी. कारण बाहेरचं श्रीखंड भेसळयुक्त असतं, पण घरी बनवलेल्या श्रीखंडामध्ये सुद्धा एक खास पदार्थ असतो. तो म्हणजे तुमच्यासाठी जे हे श्रीखंड बनवतायत ना, त्यांचं अतोनात तुमच्यासाठी असणारं प्रेम आणि त्यामुळे श्रीखंडाची चव काय वाढते विचारूच नका. पण त्याआधी ना रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण गुढीपाडवा येतोय आणि तुम्हाला त्या दिवशी श्रीखंड तर बनवायलाच लागेल तुमच्या आवडत्या माणसासाठी. त्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 लिटर दही घेतलं आहे. आता काय करायचं, इथे एखादा बाउल घेतला आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीची एखादी चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती एखादा सुती रुमाल किंवा एखादं सुती कापड ठेवायचं. आणि आता याच्यावरती हे सर्व दही आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे मी घरी बनवलेलं दही वापरते, तुम्ही विकतचं वापरलं ना तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व दही मी या रुमालावरती काढून घेते. तर इथे पहा, सर्व दही मी या रुमालावर काढून घेतलं आहे. आता या रुमालाच्या ज्या कडा आहेत ना, त्या सर्व आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत आणि हाताने पिळून दह्यामधलं जेवढं पाणी काढून घेता येईल ना, तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे पहा, या पद्धतीने हा रुमाल पिळून घट्ट असा पिळायचा आणि याच्यातलं जेवढं एक्स्ट्रा पाणी आपल्याला यावेळी काढून घेता येईल ना, तेवढं काढून घ्यायचं. तर इथे पहा, रुमाल जेवढा घट्ट पिळून याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेता येईल ना, तेवढं एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेतलं आहे आणि खाली बाउलमध्ये ते जमासुद्धा झालं आहे. आता सर्वात आधी काय करायचं, जे पाणी बाउलमध्ये जमा झालं आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे पहा, बाउलमधलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे. पुन्हा काय करायचं, तीच चाळण या बाउलवरती ठेवायची आणि जो रुमाल आहे तो आपल्याला पुन्हा एकदा घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. रुमाल घट्ट असा पिळून घेतला की आता काय करायचं, याच्यावर एखादी जाड वस्तू ठेवायची आणि आता हे दही आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. म्हणजे याच्यातील जे काही पाणी शिल्लक आहे ते सर्व निघून जातो आणि याचा छान असा चक्का तयार होतो. तर हे दही मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे हा चक्का आंबट होणार नाही. जर तुमच्याकडे गरमी कमी असेल आणि थोडंफार थंड वातावरण असेल तर हा चक्का म्हणजे दही तुम्ही बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर इथे पहा, रात्रभर हे दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. दह्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व निथळून खालच्या बाउलमध्ये जमा झालं आहे. आता थोडा वेळ हे आपण बाजूला ठेवूयात आणि राहिलेली आपली तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी 4 मोठे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं दूध घेतलं आहे. आज आपण केसर पिस्ता श्रीखंड बनवतोय, त्यासाठी सर्वात आधी आपल्याला केसर दूध तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 2 चिमूटभर केसर या दुधामध्ये घातलं आहे. आपल्याला लगेच हे दूध वापरायचं आहे एक अर्ध्या पाऊण तासामध्ये, त्यामुळे मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. केसर दुधामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून हे दूध एक अर्धा तास बाजूला ठेवायचं. आता दुधामध्ये केसर छान मिक्स होतंय तोपर्यंत आपण या ठिकाणी तयार झालेला चक्का वजन करून घेऊया. कारण श्रीखंड बनवण्यासाठी जेवढं चक्क्याचं वजन असेल ना, तेवढ्याच वजनामध्ये आपल्याला पिठी साखर सुद्धा वापरायची आहे. म्हणजे जेवढा चक्का त्याच समप्रमाणामध्ये पिठी साखर वापरायची. तर इथे पहा, 460 ग्रॅम इतका हा चक्का आपला वजनी प्रमाणामध्ये भरला आहे. आता याच वजनी प्रमाणामध्ये आपल्याला पिठी साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे. तर इथे आपण पिठी साखरेचं सुद्धा वजन करून घेऊया. त्यासोबतच पिठी साखर तयार करताना म्हणजे साखर मिक्सरला वाटून घेताना मी यामध्येच वेलची सुद्धा घातली होती, त्यामुळे मी सेपरेट वेलची पावडर यामध्ये घालणार नाहीये. तर इथे पहा, 460 ग्रॅम इतका आपला चक्का भरला होता. तेवढ्याच प्रमाणामध्ये तेवढ्याच वजनामध्ये इथे मी साखरसुद्धा म्हणजे पिठी साखरसुद्धा घेतली आहे. दोन्हीचं वजन आपलं करून झालं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर आता काय करायचं, खाली एखादा मोठा बाउल किंवा भांडं घ्यायचं, त्याच्यावरती ही चाळण किंवा पुरणाची चाळण ठेवायची आणि आता हा चक्का या चाळणीच्या साहाय्याने आपण छान असा फेटून घेऊयात. अशा पद्धतीने चक्का छान असा फेटून घेतला ना की तयार होणारं श्रीखंड छान स्मूथ असं तयार होतं आणि त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि अगदी विकतच्या सारखी त्याची कन्सिस्टन्सी तयार होते. तर इथे पहा, सर्व चक्का मी चाळणीच्या साहाय्याने छान असा फेटून घेतला आहे. खाली बाउलमध्ये फेटून घेतलेला चक्का तयार झाला आहे. आता चाळणीला मागच्या बाजूला जो चक्का लागला आहे ना, तो सुद्धा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण काढून घेऊया. तर इथे पहा, छान स्मूथ सिल्की टेक्स्चर असलेला आपला चक्का तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायलाच किती सुंदर दिसतोय. आता एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हा चक्का आपण आणखी 2 मिनिटं छान असा फेटून घेऊ. तर इथे पहा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 2 मिनिटं हा चक्का मी छान असा फेटून घेतला आहे. तुम्ही या चक्क्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये
ज्या दुधामध्ये आपण केसर टाकून घेतलं होतं ना, ते सुद्धा दुधामध्ये छान मिक्स झालं आहे. तुम्ही याचा रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे. आता हे दूध यामध्ये घालायचं आणि या श्रीखंडामध्ये म्हणजे चक्क्यामध्ये छान असं मिक्स करायचं, एकजीव करायचं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व दूध मी यामध्ये छान एकसारखं मिक्स केलं आहे. याचा रंग, टेक्स्चर सर्व काही अप्रतिम आले. तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमसारखं दिसतंय ना. त्यानंतर आता यामध्ये लागेल अशी थोडी थोडी पिठी साखर घालायची आणि या चक्क्यामध्ये मिक्स करत राहायचं. एका वेळी सर्व पिठी साखर घालायची नाही, नाहीतर मग ती व्यवस्थित मिक्स होत नाही. त्याच्या बऱ्याचशा गुठळ्या होतात आणि श्रीखंड पाण्यासारखं होतं. त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पिठी साखर यामध्ये घालायची आणि या चक्क्यामध्ये मिक्स करत राहायचं. चक्का मिक्स करताना सुद्धा तुम्ही पाहताय ना किती स्मूथली मिक्स होतोय आणि याची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर आणि शाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर याच पद्धतीने आता लागेल अशी थोडी थोडी पिठी साखर मी यामध्ये घालते आणि एकसारखं मिक्स करून घेते. तर इथे पहा लागेल अशी थोडी थोडी पिठी साखर घातली आहे आणि सर्व या चक्क्यामध्ये ही पिठी साखर मी मिक्स करून घेतली आहे. छान एकजीव झाले आहे. तुम्ही पुन्हा एकदा या श्रीखंडाचं टेक्स्चर पाहू शकता. आता श्रीखंड आपण केसर पिस्ता बनवतोय, त्यामुळे यामध्ये केसर घातलं, पिस्तासुद्धा घालायलाच हवा. त्यामुळे इथे मी 2 चमचे बारीक पिस्त्याचे काप घेतले आहेत, ते घालायचे, श्रीखंडामध्ये मिक्स करायचे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला या श्रीखंडाची कन्सिस्टन्सी दाखवते. भारी टेक्स्चर आलं आहे ना, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आहे. आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे श्रीखंड एक अर्धा तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. अर्ध्या तासानंतर हे श्रीखंड मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा श्रीखंड अर्धा तास मी फ्रीजमध्ये अगदी छान सेट करून घेतला आहे. झाकण काढूयात आणि आत्ता तुम्ही या श्रीखंडाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर पाहू शकता. काय भारी दिसतंय ना. आणि मस्त मी यासोबत खाण्यासाठी ना पुऱ्यासुद्धा बनवल्या होत्या. आता एका बाउलमध्ये हे श्रीखंड आपण सर्व करूया. श्रीखंड बाउलमध्ये काढताना सुद्धा तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर, त्यासोबतच श्रीखंड छान शायनी आणि सिल्कीसुद्धा दिसते आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम झालं होतं. बाहेरचं श्रीखंड आणण्यापेक्षा कधीही घरी एवढ्या सोप्या पद्धतीने जर श्रीखंड बनवून तयार होत असेल तर क्या बात है. आता याच्यावर वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि केसर काड्या घालायच्या आणि मस्त गरमागरम पुरीसोबत हे श्रीखंड सर्व करायचं. आता या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा तुमच्या आवडत्या माणसासाठी एकदा हे केसर पिस्ता श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून पहा. सर्वजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मस्त गरमागरम पुरीसोबत किंवा चपातीसोबत हे श्रीखंड सर्व करायचं. तर या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या खास पद्धतीने हे केसर पिस्ता श्रीखंड घरच्या घरी नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला